नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत. कालच आपण बघितलं असेल, की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या नैऋत्येला एक जो द्वीपसमूह आहे, मालदीव्स नावाचा जो एक देश आहे, त्या मालदीव्स देशाला भेट द्यायला गेलेले आहेत. त्या देशाचा आज 60वा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना अ, आमंत्रित केलं होतं. सध्याचे मालदीवचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद मोइझू, त्यांनी हे आमंत्रण दिलं होतं. गेल्या ऑक्टोबरमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं होतं आणि इंग्लंडला जाऊन परत येताना मोदी हे मालदीव्समध्ये थांबलेले आहेत. आता इंग्लंड हा एक मोठा देश आहे आपल्याला माहिती आहे. मोठा म्हणजे आर्थिकदृष्ट्या मोठा आहे. फिजिकली काही खूप मोठा आहे अशातली गोष्ट नाही, पण एक सुपर पॉवर एका काळची असा इंग्लंड देश आहे. तिथनं एकदम एवढ्या बारक्या बेटावरती नरेंद्र मोदी का आले? असा आपल्या मनात प्रश्न येईल. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे मालदीव्स जरी लहान असलं, म्हणजे किती लहान आहे? मुंबईच्या अर्धं क्षेत्रफळ आहे मालदीव्सचं. सगळ्या मालदीव्सचं क्षेत्रफळ हे मुंबईच्या अर्धं आहे आणि तसं असूनसुद्धा साधारण 90,000 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या मोठ्या समुद्र भागावरती त्याची बेटं पसरलेली आहेत. त्या बेटांचा जो समूह आहे, तो प्रवाळ द्वीप आहे. प्रवाळ म्हणजे कोरल ज्याला आपण म्हणतो. ते कोरलची कॉलनी बनून इतकी मोठी होते, की ते सपाटीच्याही वरती येते आणि अशी वरती आलेली जी कॉलनी असते, त्याला प्रवाळ द्वीप असं म्हणतात. तर असे 26 वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे द्वीपसमूह आहेत आणि त्याचं संस्कृत नाव होतं अतल. अतल म्हणजे एक सरफेस असा तो अतल होता आणि त्याचं आता इंग्रजी नाव ॲटॉल आहे. ATOLL. हे ॲटॉल म्हणजे असा छोटा-छोटा द्वीपांचा समूह. असे 26 समूह मालदीव्समध्ये आहेत. अ, भूमध अ, अ, आपल्या इक्वेटरला दोन्ही बाजूला इक्वेटरच्या असलेला हा देश आहे आणि त्यामुळे तिथे बऱ्यापैकी मान्सून्स खूप चांगला येतो तिथे आणि समुद्रसपाटीपासून या देशाची उंची अवघी 2 मीटर म्हणजे 12 फूट 6 फूट एवढीच आहे. फार आश्चर्य वाटतं हे ऐकून. मी स्वतः मालदीव्सला गेलेलो आहे. मला ते तिथे कसं दिसतं, तर वाळू नसतेच, माती नसते, पांढऱ्या रंगाची प्रवाळाची रेती असते ती. आपली साधी माती तिथे नसते. याचा अर्थ तिथे कुठलंही झाड उगवू शकत नाही. त्यामुळे जी काही थोडीशी माती असते त्याला धरून झाडं राहतात. म्हणून बाहेरनं माती आणून टाकायला लागते. शेती अशी तिथे होतच नाही. आजूबाजूला अफाट समुद्र पसरलेला असल्यामुळे हिंद महासागरातली ती बेटं आहेत. त्या समुद्रामध्ये भरपूर मत्स्य मासे, कोरल नंतर तुमचे झिंगे वगैरे असे प्राणी असतात आणि मालदीवची माणसाचा आहार हा माशांचाच आहार मुख्य आहे. जगातला सर्वात जास्ती मासे खाऊ म्हणून ते लोकं प्रसिद्ध आहेत. वर्षाला जवळजवळ 400 किलो मासे हे लोकं फस्त करतात. कारण इतर गोष्टी नाहीच आहेत त्यांच्याकडे. बाकी सगळ्या गोष्टी त्यांना इम्पोर्ट करायला लागतात. अगदी केळीसुद्धा तिथे इम्पोर्ट करायला लागतात. असा एक विलक्षण देश तो आहे. माशांची मात्र बहुतायत तिथे असते. परंतु समुद्रसपाटीपासून केवळ 6 फूटच उंची असल्यामुळे एखादी बारकीशी टेकडी असेल, पण ती काही महत्त्वाची नाही. तर जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे किंवा हवामान बदल होणार आहे, त्या हवामान बदलात जर समुद्राची लेव्हल वाढली, तर ही सगळी बेटं पाण्याखाली बुडून जातील. आणि त्यांनाही माहिती आहे, की आपलं अस्तित्व हे हवामान बदल रोखण्यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे हवामान बदल रोखायकरता तो देश नेहमीच पुढे पुढे असतो. अर्थात 5 लाख फक्त लोकसंख्या आहे, लहानच देश आहे तो. परंतु महत्त्व काय आहे? महत्त्व त्याच्या जागेला आहे. मालदीव्स ही जी बेटं आहेत, ही बेटं आपल्या लक्षद्वीपपासून दक्षिणेकडे जी चेन आहे, जी शेवटी दिएगो गार्सिया ज्याला चागोस बेटं म्हणतात, तिथपर्यंत जाते हिंद महासागरात. त्या हिंद महासागरात जिथे-जिथे प्रवाळ वर आलं, जिथे-जिथे डोंगरमाथे थोडेसे वर आले होते. लक्षद्वीप हे प्रवाळाचं नाही आहे, तिथे माती आहे प्रॉपर. पण मिनिकॉय हे लक्षद्वीपच्या दक्षिणेला जे भारताचा बेट आहे, तिथे मात्र प्रवाळ द्वीप आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी ही बेटं आहेत आणि चॅगोस आयलंड हे आणखीन दक्षिणेला भरपूर खाली दक्षिणेला आहे. तिथेच एक महत्त्वाचं बेट होतं, त्याचं नाव होतं डिएगो गार्सिया. हे चॅगोस हे ब्रिटनच्या मालकीचं होतं. ब्रिटननी ते डिएगो गार्सिया उचललं आणि अमेरिकेला भाड्याने देऊन टाकलं आणि अमेरिकेने तिथे आपला फार मोठा नाविक तळ वसवलेला आहे. हिंद महासागर आणि पार पर्शियन गल्फपर्यंत लक्ष ठेवण्याकरता आणि अर्थात भारतावर लक्ष ठेवण्याकरता तिथे त्यांनी नाविक तळ एक ठेवला आहे. तिथलं तुम्हाला परवा माहिती असेल, की इराणवरती बॉम्बिंग करायला जी अमेरिकेची विमानं गेली होती,
किंवा मदतीला इस्रायलच्या मदतीला पण गेली होती, ती सगळी डिएगो गार्शियावरनं गेली होती. मग तिथे ठेवलेली विमानं मोठी B-52, B-2 बॉम्बर्स तिथून ती इराणवरती हल्ला करायला गेली होती. असा तो नाविक तळ तिथे ठेवलेला आहे, कारण हिंद महासागर कंट्रोल करण्याकरता ह्या फार चांगल्या जागा आहेत. तर असा हा मालदीव्स गेल्या निवडणुकीमध्ये 23 साली जेव्हा सध्याचे प्रेसिडेंट मोहम्मद मुइझ्झू निवडून आले, तेव्हा त्यांचा कल चीनकडे होता. त्यांच्या निवडणुकीची घोषणाच होती इंडिया आऊट, कारण तिथे भारताचं संपूर्णपणे तिथे भारताचं डॉमिनेशन होतं आणि ते डॉमिनेशन काढून टाकावं असा प्रचार करत हे मोहम्मद मुइझ्झू निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ते गेले चीनला शी जिनपिंगना भेटायला. शी जिनपिंग किंवा चीन जे आहे त्यांना असे छोटे छोटे देश आपल्या कर्जाच्या सापळ्यात अडकावायचेच असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी 1,60,60,00,000,000 डॉलर्सचं कर्ज या देशाच्या डोक्यावर लादलेलं आहे. तुमच्या इथे डेव्हलपमेंट करू, अमुक करू, तमुक करू. लक्षात ठेवा, चीन डेव्हलपमेंट करता मदत कधीच करत नाही, कर्ज देतं. कर्जावर व्याज किती असतं ते कोणाला माहीत नसतं आणि राज्यकर्त्यांना ते विकत घेतात. पाकिस्तानची त्यांनी पांगळी अवस्था केली, श्रीलंकेची अवस्था अशीच पांगळी केली, बांगलादेशची करायला ते निघाले होते, नेपाळची करायला निघाले होते. सुदैवाने भारताने यांना वेळेत रोखलेलं आहे. आता मालदीव्सचे अध्यक्ष त्यांनी कर्ज घेतलं चीनचं, चीनची गुलामी करायला त्या चीनमध्ये गेले. मग मात्र बडगा लक्षात आला की आपली परिस्थिती कठीण आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की मालदीव्स हे भारतापासून फक्त 750 किलोमीटर दूर आहे आणि चीनपासनं हजारो किलोमीटर दूर आहे. हो, उद्या काही प्रॉब्लेम झाला, मालदीव्सला कुठलीही मेडिकल इमर्जन्सी झाली, काही झालं तरीसुद्धा मदत भारतच करू शकतो. चीन नुसता सांगेल तुम्हाला काहीतरी, पण मदत चीनची यायला खूप वेळ लागेल. एकदा तर तिथे पाण्याची टंचाई झाली होती. पिण्याचं पाणी कुठनं येणार? तर ते समुद्राचं पाणी खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करतात. साधारणपणे तिथे परिस्थिती अशी आहे, मी मालदीव्सला गेलो असल्यामुळे तुम्हाला सांगतो, प्रत्येक घराला एक तळघर असतं. घराच्याच एरियाच्या आकाराचं तळघर असतं. तळघरात एक पुष्कळला टाकं असतं, ते तांब्याचं टाकं असतं, तांब्याने पत्र्याने मढवलेलं वगैरे, आणि सगळं पावसाचं पाणी ते तिथे साचवतात आणि तेच त्यांचं पिण्याचं पाणी वर्षभर वापरतात. दोनदा तिथे मान्सून येतो, त्यामुळे हे पाणी असं पावसाचं साठवून ते वापरायचं, ही तिथे पद्धत होती. मध्ये एकदा दुष्काळ पडला, आता चीनहून पाणी आणेपर्यंत तहानेने मेले असते. शेवटी भारताने त्यांना युद्धनौका पाठवून त्यांना पाणी पुरवलं. भारताने एक संयंत्र त्यांना दिलं की हे करा, तुम्ही समुद्राच्या पाण्यापासून ऊर्ध्वपतन करून गोडं पाणी तयार करा. म्हणजे जगायला भारतच कामाला आला हे त्याच्या लक्षात आलं आणि त्या मोहम्मद मुइझूने आपली चाल बदलली आणि आता ते भारत हा आमचा सर्वात महत्त्वाचा मित्र असं म्हणायला लागले. भारताला अर्थात ही आवश्यकता होती की भारताच्या आजूबाजूला चीनचे नाविक तळ असले तर आपल्याला त्याचा त्रास होईल. श्रीलंकेमध्ये चीननी हीच खेळी केली होती. श्रीलंका सरकारला भरपूर पैसे कर्जाऊ दिले आणि ते कर्ज फेडता आलं नाही, म्हणून हंबनटोटा म्हणून जे बंदर चीननीच विकसित केलं होतं ते चीननी 99 वर्षाकरता भाड्याने घेऊन टाकलं आहे. कारण एकच, हंबनटोटा बंदरामध्ये आपल्या युद्धनौका नांगरून ठेवायच्या. पण करार तरी असा आहे की तिथे युद्धनौका येणार नाही, तिथे फक्त व्यापारी नौका येतील. अशा प्रकारे भारताला सगळ्या बाजूने घेरण्याचे प्रयत्न चीनचे चालू असतात. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी मालदीवची दोस्ती केली होती. पण चीनचा आता प्रश्न असा झाला आहे की अनेक देशांना त्यांनी अशी कर्ज देऊन ठेवली आहेत. ते देश त्यांना अजिबात कर्ज परत करत नाहीत, कारण ते करू शकतच नाहीत. असं प्रचंड कर्ज, मालदीवला इन्कम काय, फक्त मासेच एक्सपोर्ट करतात, बाकी नाहीच आहे तिथे काही. टुरिझम आणि मासे, ट्युना नावाचे जे मासे आहेत ते तिथे बहुत मिळतात, खूप मिळतात. ते मासे एक्सपोर्ट करायचे. बरं, ते एक्सपोर्ट करायला जे ट्रॉलर्स लागतात ते मालदीवकडे नाही आहेत, ते पुन्हा चीन आणि भारत आणि अशा देशांकडूनच येतात. तर देशाचं अर्थव्यवस्था अगदी बेकार आहे. टुरिझम हा एकच पैसे मिळवण्याचा त्यांच्याकडे सोर्स आहे. अशा वेळेला त्यांना भारतावरतीच अवलंबून राहायला लागेल. भारतीय नौदल आणि भारतीय सैन्य यांनाच मालदीवमध्ये आश्रय द्यायला लागेल, हे मोहम्मद मुइझूंच्या लक्षात आलं आणि त्याची परिणती म्हणून त्यांनी आपली संपूर्ण डायरेक्शन बदललेली आहे. आता भारत त्यांचा सर्वात ट्रस्टेड मित्र असं ते ग्वाही देतात आणि त्याला अनुसरून काल नरेंद्र मोदी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी मोहम्मद मुइझू स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत करायला गेले वगैरे. नरेंद्र मोदींनी पण सांगितलं की मला फार आवडलं की स्वतः प्रेसिडेंट मला भेटायला आले वगैरे. त्यानंतर 2 तास त्यांची व्यक्तिगत एक चर्चा झाली, त्याचे डिटेल्स बाहेर आले नाहीत. पण नक्कीच त्या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींनी चीनशी दोस्तीची डेंजर्स त्यांना समजावून सांगितली आणि ती त्यांना आता पटलेली आहेत. आता भारताने त्यांना एक कर्जाची लाईन दिलेली आहे. 4,850 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्यांना ओपन करून दिले. त्या कर्जाच्या बदल्यात काय होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोण करणार? भारतातल्या कंपन्या करणार. म्हणजे हे पैसे भारतातल्या कंपन्यांकडनं पुन्हा वसूलच होणार आहेत. मालदीवमध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर बनेल. अहो, याच्यापूर्वी मालदीवची जी राजधानी आहे माले, त्या मालेच्या जवळ विमानतळ करायचा होता. ती इतकी लहान बेटं आहेत, की एका बेटावरती विमानतळाचा रनवे करता येईल एवढं लांब बेटसुद्धा नव्हतं. भारतीय तंत्रज्ञांनी मालेचा एअरपोर्ट बनवलेला आहे. 2 बेटं एकत्र करून रनवे तयार केलेला आहे. आणि गंमत म्हणजे काय आहे, एअरपोर्टवरती तुम्ही उतरलात, की तुम्हाला आपण टॅक्सी पकडतो की नाही, तिथे टॅक्सी पकडायला काही नाहीच आहे. तुम्हाला बोट पकडायला लागते. स्पीड बोट पकडून मग तुम्ही राजधानीच्या शहरी मालेला जाता. राजधानीचं शहरसुद्धा मी सबंध शहर गोल फिरून 2 तासामध्ये सगळं शहर माझं चालून झालं होतं. कारण लहानच आहे हो सगळं. अतिशय लहान देश आहे तो. आणि महत्त्वाचं अशा करता आहे, की तिथे सैनिकी सामर्थ्य आपण तिथे ठेवलं, तर चीन तिथे येऊन बसणार नाही. आपण त्या दृष्टीने लक्षद्वीपला डेव्हलप करतोच आहोत. मालदीवनी जेव्हा नखरे करायला सुरुवात केली, तेव्हा नरेंद्र मोदींनी 2 गोष्टी केल्या होत्या. एक तर लक्षद्वीपला आपला मोठा नाविक तळ आणि हवाई दलाचा एक तळ आपण उभारतोय आणि मिनिकॉय म्हणून जे बेट आहे, तिथे टुरिझम आणायचं नरेंद्र मोदींनी सुतोवाच केलं. त्यांनी या मुइझ्झूच्या पोटात गोळा आला, की उद्या भारताने टुरिझम मिनिकॉयमध्ये केलं, तर मालदीवमध्ये येणार कोण? मालदीवचं चालेल कसं त्याच्यावरती? कारण पैसे त्यांच्याकडे नाहीच आहेत. फक्त टुरिझमच त्यांना विकता येतो. तो टुरिझम जर भारताने पळवून नेला, तर त्यांना काय मिळेल? असो, आता मोहम्मद मुइझूंना पश्चात्ताप झालेला आहे. अगदी कोव्हिडच्या काळातसुद्धा त्या देशाची अवस्था आपण वाचवलं म्हणून ते वाचले, कारण सगळी लस नरेंद्र मोदींच्या सरकारने त्यांना पुरवली होती. आता त्यांना शहाणपण आलेलं आहे आणि त्यांनी आता मान्य केलेलं आहे, की भारतच त्यांचा मित्र आहे आणि भारताची ही नीतीच आहे, की आपले सगळे जे शेजारी आहेत, नेबरहूड फर्स्ट ही नरेंद्र मोदींची पॉलिसीच आहे, की शेजारी प्रथम. आणि त्याला अनुसरून त्यांनी पहिल्यांदा श्रीलंकेचं सगळं सुधारून दिलं. श्रीलंका पुन्हा आपल्या बाजूला आलेला आहे. मालदीव्ज आता आपल्या बाजूला आलेला आहे. नेपाळ आपल्या बाजूला आलेला आहे. येतोय म्हणजे अजून चालू आहे. बांगलादेश खरं म्हणजे आपल्या बाजूलाच होता, पण या सगळ्या कारस्थानी लोकांनी बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकारच उलथून पाडलं, तर आता बांगलादेशवर काम करणं बाकी आहे. पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे, ते वाकडं त्या वाकडंच राहणार आहे. त्यामुळे त्याला आपल्या बाजूला घ्यायचं नाही आहे, त्याला आपल्या पायाखाली ठेवायचं आहे. आणि ते सुद्धा उत्तम रीतीने नरेंद्र मोदी करत आहेत. भारताचे सगळे जे शेजारी आहेत, त्या शेजाऱ्यांवरती पूर्ण कंट्रोल ठेवायचा, म्हणजे भारताला धोका होऊ शकत नाही, अशी आपली पहिलेपासूनची पॉलिसी आहे. आणि तीच पॉलिसी आपण मालदीव्जकरता सुद्धा वापरतो आहोत. आणि मालदीव्ज हा देश अदरवाईज तर भारताचा मित्र देश आहेच. मालदीव्जची जी स्वतःची भाषा आहे, त्याला दिवेही म्हणतात. त्या दिवेही भाषेमध्ये संस्कृत शब्द आहेत. संस्कृत, मल्याळम आणि असे काही शब्द मिसळून ती झालेली आहे. दुर्दैवाने केव्हा तरी 7व्या का 8व्या शतकामध्ये तिथे अरब प्रवासी आले आणि त्या अरबांनी सगळ्या देशातल्या लोकांना इस्लामीकरण केलं. त्यामुळे तो पूर्णपणे इस्लामी देश झालेला आहे. पण तसं सोडलं तर भाषा वगैरे याच्यामध्ये भारतीय संस्कृती अजून तिथे डोकावतच आहे. तर अशा प्रकारे या मालदीव्ससारख्या छोट्याशा देशात नरेंद्र मोदींनी भेट दिली आणि पुन्हा त्या देशाला पूर्णपणे आपल्या बाजूला वळवून पक्क आपल्या स्नेहबंधनामध्ये पक्क बांधून घेतलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपणच घेतलेल्या आहेत. त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या आपणच पूर्ण करणार आहोत. मेडिसिन त्यांना सगळी भारतातनं जातात. बाकी कुठनंही त्यांना मेडिसिन मिळत नाही. त्यांचा पेशंट सिरियस झाला तर त्याला विमानाने त्रिवेंद्रमला आणण्यात येतं, कारण त्रिवेंद्रम त्यांना सगळ्यात जवळ आहे. कोचीन आणि त्रिवेंद्रम हे मालदीवला सगळ्यात जवळ आहे. 350 ते 400 किलोमीटरवरती साधारण पडतं. तर अशा रीतीने भारताशिवाय मालदीवचं अस्तित्वच शक्य नाही आहे. तुम्हाला डिएगो गार्सिया सांगितलं ना, त्या चागोस द्वीपातल्या लोकांनी सुद्धा एक आंदोलन केलं आणि आता आंदोलनाला यश आलेलं आहे. त्यामुळे त्यांना हाकललं होतं जे, त्यांना पुन्हा आपापल्या जागी आणून ठेवलं आहे. फक्त डिएगो गार्सिया हा जो पोर्शन आहे तो अजून अमेरिकेच्या नौदलाकडे आहे, कारण ब्रिटनने तो अमेरिकेला लाँग टर्म लीजवर भाड्याने दिलेला आहे. तर असं सगळ्या सोंगट्या हिंद महासागरामध्ये भारत परत आपल्या बाजूने वसवतोय. सेशल्सला भारताचा बेस आहे. मॉरिशसच्या जवळ आगालेगा म्हणून एक बेट आहे, तिथे भारताने हवाई दलाचा एक बेस तयार केलेला आहे. त्यामुळे हिंद महासागर सिक्युअर करणं, अंदमान निकोबार तर आपलंच आहे, तिथे एक फार मोठा नेव्ही आणि एअरफोर्सचा बेस आपण तयार केलेला आहे. त्यामुळे भारताला सगळ्या बाजूनी सुरक्षित करण्याची जी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारांची नीती आहे, तिचं पालन अतिशय कसोशीने होत आहे. हे आपल्यापर्यंत न्यायचं होतं. म्हणजे इंग्लंडसारखंच मालदीव्समध्ये सुद्धा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करायचा आहे, मुक्त व्यापार करार करायचा आहे. तो त्याच्यासाठी सुद्धा ही भेट महत्त्वाची होती. ते सुद्धा लवकरच होईल. आणि मालदीव्स ह्या एका अर्थाने असं स्पष्ट म्हणता येत नाही, पण भारताचा एखादा प्रांत असल्यासारखा मालदीव्सला आपण ट्रीट करू आणि आपल्याशी ते घट्ट स्नेहबंधाने बांधले जातील अशी अपेक्षा करून मी हा व्हिडिओ संपवतो.
मालदीव्सला आपण जरूर जा. टुरिझमकरता जाण्यासारखी अप्रतिम जागा त्याच्यासारखी दुसरी नाही. मी तिथे गेलो तर तिथलं जे कोरल आहे म्हणजे प्रवाळ ते पाहून हरखून गेलो. सी वर्ल्ड तिथलं जे आहे म्हणजे म्हणजे एक्वेरियम नाही हं, पाण्यातच प्रत्यक्ष जाऊन बघायचं असतं. डायव्हिंग तिथे उत्तम करता येतं आणि अतिशय सुंदर देश आणि सुंदर बीचेस तिथे आहेत. आपल्याला लवकरच तिथे जायचा योग येवो आणि तिथे जर नाही गेलात तर भारताच्या मिनिकॉयमध्ये आता पुन्हा आपण ट्रॅव्हल फॅसिलिटी वाढवतोय, तिथेही तुम्हाला जाता येईल. तर हे सगळं सांगून मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत. नमस्कार आणि धन्यवाद.